मुंबईमध्ये 4,446 मॅनहोल अद्यापही सुरक्षा जाळीविनाच आहेत. उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. 1 लाखांहून अधिक मॅनहोलपैकी 96,383 वरच सुरक्षा जाळी बसवली गेली आहे. काँक्रिटीकरणाच्या कामात अनेक मॅनहोल उघडेच आहेत. मॅनहोल अलार्म यंत्रणेचा प्रस्ताव आहे. अंमलबजावणीवर मात्र प्रश्नचिन्ह आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान पालिकेने 1,000 मॅनहोल तात्पुरते झाकलेत. 4,446 मॅनहोल कामासाठी उघडले, मात्र त्यांच्यावर सुरक्षा जाळी बसवण्याचं काम अपूर्णच आहे. मॅनहोलमधील संरक्षणात्मक जाळी खाली अलार्म यंत्रणा बसवून तिची जोडणी मलनिस्सारण विभागाच्या नियंत्रण प्रणालीशी करण्यात येणार होती. मॅनहोलमध्ये कोणतीही हालचाल झाल्यास अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना मिळण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात कितपत राबवण्यात आला हा प्रश्न मात्र कायम आहे. तर पुढारी न्यूजचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. सायनमधल्या मॅनहोलची झाकणं बंद करण्यात आली आहेत. पुढारी न्यूजनं बातमी दाखवताच पालिकेच्या अधिकाऱ्यांची तत्परता दिसली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मॅनहोलची झाकणं बंद केली आहेत आणि याच संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी. पाहूयात. मुंबई शहरामध्ये काल एका मॅनहॉलमध्ये एक मुंबईकर पडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आणि माहिती समोर आली. त्यानंतर पुढारी न्यूजच्या माध्यमातून मुंबई शहरातील जे जागोजागी मॅनहॉल आहेत त्याची रिॲलिटी चेक करण्यासाठी आपण जर पाहिलं तर सकाळी इथलाच आपण एक व्हिडिओ दाखवला होता प्रतीक्षा नगरमधला. हे जे मॅनहॉल होतं पुढारी न्यूजच्या माध्यमातून हा मॅनहॉल अर्धवट झाकणे लावलेली पाहायला मिळाली. मात्र सध्या आपण पाहिलं तर पुढारी न्यूजनी बातमी दाखवली आणि त्यानंतर हे जे मॅनहॉल आहेत ते पूर्णपणे त्या मॅनहॉलवर झाकण टाकण्यात आलेलं आहे. मात्र हे जे पंप दिसतोय आपल्याला समोर रस्त्यावर प्रचंड पाणी साचलेलं आहे. दादा तुम्ही देखील सकाळी इथे उभे होते. हे दोन्ही मॅनहॉलची झाकणं अर्धवट अवस्थेत पाहायला मिळाली आणि आता बंद केले. नाही, खरी परिस्थिती आपण जेव्हा न्यूजला चालवलं पुढारीने त्यावेळेस सगळ्या मीडियाने बघितल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहिलं आणि ताबडतोब मी पण स्वतः त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि थोड्या वेळापूर्वी आपल्या या ठिकाणचे वॉर्ड ऑफिसर या ठिकाणी येऊन गेले आणि या ठिकाणचं झाकण बंद करून गेलेले आहेत. परंतु झाकण बंद करणं हा उपाय नाहीये. म्हणजे पाणी जाणार कुठे? हे पाणी पहिलं ह्या मॅन्युअलमध्ये टाकायचे. पण आमचा प्रश्न असा होता, जर मॅन्युअल चालू ठेवलंय ना पाणी जाऊ द्या, पण साईडने बॅरिकेड करा. तर लोक पाण्यामध्ये हे नको व्हायला. तर आणि आता बंद केलं तर पाणी जाणार कुठे हा एक प्रश्न आहे. नक्कीच आपण पाहतोय. पुढारीचे आभार. आपण बातमी दाखवली, लगेच इम्पॅक्ट झाला. अनेक ठिकाणी असे मॅनहॉल उघडे होते. आता अनेक ठिकाणच्या मॅनहॉलवर झाकणं टाकण्यात आलेली आहे. मात्र अजून आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये 4,000च्या वर आकडा आहे. ती मॅनहॉलची झाकणं अशीच उघडी आहेत. त्यावर मुंबई महानगरपालिका कधी झाकणं बसवणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन प्रणितसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.